शिफा स्ट्रायकर्स, ओमसाई बँड्रा रेड डेव्हिल. खेळ संपल्यानंतर यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल विच इज पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. थॉमस डायसच्या बॅटमधून येतो एक लांबलचक सिक्सर, षटकार. चांगली लांबी आणि तितकीच चांगली उंचीही गाठलेला आपल्याला थॉमस डायसच्या बॅटमधून. आणि यावेळेला समोर आक्रमण करायचा प्रयत्न, उंची चांगली गाठतोय, लांबी कितपत गाठेल, एलिव्हेशन मिळेल का, निघून जाईल बॉल समोरच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पार. येतोय आणखीन एक खणखणीत षटकार थॉमसच्या बॅटमधून. हुसेनचा पहिला बॉल बॅटच्या स्टिकर जवळ लागला, परंतु ताकद पुरेशी आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नागेश वाडेकर च्या बॅट मधून येतो. सुरुवात आहे, हा तर फक्त ट्रेलर आहे. या वेळेला पिक्चर बघा, आणखीन एक बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सरळ खेळाडू कक्षाच्या छतावरती 6 मैदानात थांबणार नाहीये. आणखीन एक प्रयत्न आहे आणि आणखीन एक बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पली. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी. या वेळेला थॉमस डायस फटका फसलेला दिसतोय. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर चेंडू खाली, कोणतीही मिस्टेक नाही, स्ट्रेट इन टू दी बास्केट. आणि या वेळेला समोर पंच केलाय, लॉंग ऑनच्या डीप प्रहार, बॉल जातोय सीमा पार आणि येतोय चौबीस घंटे चौकन्ना हे दाखवून दिलं प्रथमेश बेलछेडा अण्णाने. जबरदस्त स्ट्रोक येतोय, समोर पंच केलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणखीन एक कडक शॉट. या वेळेला मात्र ताकदवर प्रयत्न होता, परंतु या वेळेला अगदी आणि नागेश वाडेकर लेग बिफोर विकेट. समाप्तीनंतर 49. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आणि पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जॅम केलाय, पॉवरफुल. या वेळेला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, कोणतीही चुकी करत नाहीये आणि प्रथमेश बेल. ओहो, आणि या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयड. बिग हिट, मोठा स्ट्रोक खेळला जातोय. अशरफच्या बॅट मधून बॉलला भिरकावून दिला गेलेला आहे सीमारेषा. साहिल, पहिला बॉल फुलटॉस आलाय आणि त्याचा समाचार या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आणि यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका, टायमिंग, फुटवर्क साहिल सावंतचं लाजवाब आहे.
कुणालबाई सरमळकर यांचं भव्य दिव्य आयोजन. यावेळेला फुल टॉस केलाय आणि या फुल टॉसला मला वाटतं हरवलाय. एवढ्या लांबवर मारलाय हा बॉल. अशरफ खान ऑन फायर. राज फुल टॉस केला आणि या चुकीला माफी नाहीये. कालपासून ज्यांनी फुल टॉस मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचा षटक. पहिला बॉल थोडासा लांबून वळवलाय. टप्पा पडल्यानंतर फिरलेला हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. डॉट बॉल आलाय. त्यांच्या बॉलिंगची पाहिलं मिळते. अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला उसळी होती बॉलला. खेळणं जरूर आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल फिरत गेलाय. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी